नमस्ते. नमस्ते नमस्ते अमोल सर, आपलं सहर्ष असं स्वागत आहे तनिष डेअरी फार्मवर. बरं, डेअरी फार्म मध्ये नजरेला म्हणजे आवडणारी पहिली जर्सी. हो सर. जर्सी विषयी काय सांगा? जर्सी विषयी एवढंच सांगू शकते की सर, मॉडर्न डेअरी फार्मिंगचं जे भविष्य आहे ते जर्सी ब्रीड आहे. कारण जर्सी ब्रीड हे इम्युनिटी पॉवर अत्यंत स्ट्रॉंग असणारं आणि जुन्या काळात अमेरिकेतून जर्सी ह्या कंट्रीमधनं आलेलं हे ब्रीड आहे. ते भारतात आणण्यात आलं होतं, परंतु ह्याचं दूध थोडंसं कमी असतं एचएफच्या तुलनेमध्ये, पण इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग असते आणि फॅट जास्त असतं. पूर्वीच्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याचे जे दूध क्रांती ज्यांनी घडवून आणली, विजयसिंह दादा मोहिते पाटलांचे वडील शंकर दादा मोहिते पाटील, ह्यांनी ह्या जर्सी ब्रीड आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा दिलेल्या होत्या. परंतु सर असं झालं की ह्याच्यापेक्षा एचएफला दूध जास्त असल्यामुळे ह्या ज्या प्रजाती आहेत जर्सीच्या, ह्याचा पूर्ण बिमोड आपल्या महाराष्ट्रातून झालेला आहे. महाराष्ट्रातूनच नाही तर भारत देशामधून झालेला आहे आणि ह्याची मागणी आता प्रचंड वाढत चाललेली आहे. सर कर्नाटकातून जर्सी मी पहिल्या प्रचंड आणलेल्या आहेत. रोटरी क्लब अमेरिकेचा जो क्लब आहे पुण्यामध्ये, त्यांना मी 50 जर्सी विकलेल्या आहेत सर. पण प्रश्न असा होतोय की आता जर्सीचं जसं जसं वॉन्टेड वाढत चाललेलं आहे तसं तसं जर्सी संख्येनं आपल्याला कमी दिसते. आज आपल्याकडे ही जर्सी फक्त 4 टीथ आहे, 4 दात आहे आणि पहिल्या वेताला 20 लिटर चाललेली ही जर्सी आहे सर. आता ह्या वेताला सर कमीत कमी 22 ते 23 लिटर दूध करायला पाहिजे या जर्सी ना सर. तिचं म्हणजे दुसरं लॅक्टेशन आहे, सेकंड लॅक्टेशन आहे सर. जवळपास 20 दिवस टायमिंग आहे जर्सी. सर इम्युनिटी पॉवर जरा जास्त असते. जर्सीची इम्युनिटी पॉवर ही जास्त आहे सर. जर्सी ह्या हिंडायला सोडल्या तरी चालतात. उन्हाळा पावसाळा हिवाळा ऋतू बदलात सुद्धा ह्या गायी आजारी पडत नाहीत. फार फार तर गाय आजारी पडली तर एखाद्या इंजेक्शन मध्ये ही गाय उभा राहिली पाहिजे अशा पद्धतीची ही गाय आहे सर. मस्टडीचे प्रमाण ह्याच्यामध्ये कमी असतात, खुरांचे आजार ह्यांच्यामध्ये कमी असतात. एचएफच्या तुलनेमध्ये खाद्य सुद्धा जे आहे ह्यांना अर्धच लागतं सर. जवळपास 40% गृहीत धरून चला, 50% गृहीत धरून चला, एवढ्या खाद्यावर प्रचंड दूध काढणारी आणि प्रचंड फॅट असणारी ही गाय आहे सर. जर्सी उन्हात आहे, हो, त्यामुळे चकाकी जबरदस्त दिसते. हो सर. सर गाई ही दिलेली आहे का द्यायची? नाही, अजून गाई सोल्ड आउट नाही सर, विक्रीसाठी उपलब्ध आहे. अपेक्षित किंमत सर 1,30,000 रुपये आहे. 1,30,000. त्यानंतर ही व्यायलेली दुसरी गाय आहे, ही सर डेन्मार्क मधली बछडी आहे, फार्मवरची आहे. आत्ताच 2 तासापूर्वीच व्यायलेली, अजून वार पडलेली नाही. पहिले तर एक 27 ते 28 लिटर मिल्किंग कॅपॅसिटी असणारी गाय आहे. कॉम्पॅक्ट आर्डरची गाय आहे. बघू शकता फेस क्वालिटी वगैरे अत्यंत चांगली आहे. दाताला फक्त 4 दात आहे सर. सर ही तिची पाडी आहे का? पाडी नाही सर, पाडा झालेला आहे. जेवायचा पाडा झालाय त्यांनी. सेक्सुअल सॉर्टेड नसल्यामुळं मोठा पाडा आहे, परंतु जेवाय सिमेंटचा आहे सर. हिची काय अपेक्षित किंमत आहे? सर हिची अपेक्षित किंमत 1,40,000 रुपये. 28 लिटर दूध जर कुणाला काढून जरी द्यायचं असेल तरी आम्ही काढून देणार सर. बर. ठीक आहे, आतल्या गायी बघूया आपण. सर गोट्यातली ही आता तरी मोठी गाय, प्रचंड मोठी आहे सर. जवळपास जर तिची मान पूर्ण उंच करवली तर माझ्यापेक्षा ही जी हाईट आहे, माझी 6 फूट हाईट आहे, माझ्यापेक्षा ह्या गायीची हाईट आहे. कोट्याला अत्यंत मोठी आहे आणि आडर जसं एक आपण WWH बाहेरच्या देशातलं जे सिमेंट आजकाल पाहतो अशी फक्त कॉम्पॅक्ट आडर आहे सर. पण विशेष म्हणजे फार्मवरची असल्यामुळं पहिल्या वेतालाच हिचं 28 लिटर दूध निघालेलं आहे. फक्त दाताला 6 दात आहे आणि ह्या वेताला एक 32 ते 35 लिटर मिल्किंग कॅपॅसिटी हिची होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे सर. हिला टाइम किती आहे सर? हिला सर अजून 20 दिवस टायमिंग आहे सर. सर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हा सर, सगळेच व्यापारी म्हणतात बाबा 20 दिवस 25 दिवस, ह्या व्यतिरिक्त टाइम नसतोय का गायांकडे? कसं असतं की सर, आणताना आपण गाई जर जेवढी कच्ची आणल तेवढा आमचा पण फायदा असतो. कारण गायला सुधारण्यासाठी आम्हालाही वेळ आहे आणि सुधारण्यासाठी शेतकऱ्याला सुद्धा वेळ मिळतो. 15 ते 20 दिवसामध्ये आपल्या रानामध्ये ती जर सेट झाली तर अपेक्षित दुधापेक्षा पण 2 लिटर जास्तीचं दूध ते देऊ शकते. म्हणून माणूस हा असतो की जरा कच्च्या गाय आणण्याचा, आणि ज्यांना फास्ट विकायचं आहे त्या अगदी तयार गाय आणतात. पण त्याचा थोडा कुठेतरी ड्रॉबॅक नक्की शेतकऱ्याला बघायला मिळतो. तयार गाय आणली, वेल्यानंतर ती आपल्या भागातलं खायला जरासा प्रॉब्लेम करते, त्याच्यानंतर ती जरा थोडीशी तिची इम्युनिटी पॉवर लॉस झालेली असते, त्यामुळे गायला थोडासा त्रास होतो सर. पण कच्च्या गाय आणल्या तर अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याकडे त्या सेट होतात, दूध पण देतात आणि त्यांची कुठलीच अडचण. हिची अपेक्षित किंमत? हिची अपेक्षित किंमत सर 1,75,000 रुपये आहे.
पहिल्यांदा गोट्यात एवढ्या म्हणजे किमतीची गाय मी पहिल्यांदा ऐकली. हो सर, हो सर. पण गाय पण तशी आहे. मी सुद्धा फार्मवर 1,60,000 रुपयाला खरेदी केली. बर बर बर, ठीक आहे. म्हणजे तुमचं ह्याच्यावरनं लक्षात येतंय की आतनं कमिशन तुमचं जास्त नाही सर, नाही. त्यानंतर ही दुसरी गाय, त्यानंतर सर ही 2 नंबरला एबीएस ब्रीडची गाय आहे सर. फेस क्वालिटी वगैरे आपण बघू शकताय. अत्यंत चांगलं, अगदी शांत अशा पद्धतीचं, कपाळाला पांढरं, नोस अगदी चांगलं जसं ब्रीडला पाहिजे तसं, आणि फार्मवरची बिल्ला आपण बघू शकताय कर्नाटकातला. चांगली अशी बछडी आहे. आणि ही पण दाताला 6 दात आहे. दुसरंच वेत आहे. पहिल्या वेताला हिनं 28-30 लिटर दूध केलेलं आहे. ह्यावेळेला 30+ ची अपेक्षा आपल्याला आहे. कॉम्पॅक्ट ऑर्डर आहे. शिरा वगैरे तुम्ही बघू शकताय आता उमटायला चालू झालेले आहेत. आणि अगदी चांगल्या पद्धतीची ही गाय आपण ठेवून पण जबरदस्त, कासेची ठेवण चांगली आहे. चारी साडातलं अंतर ओके आहे. फेस क्वालिटी ओके आहे. शांत गाय आहे. कानातील केस म्हणा, कपाळावरची केस म्हणा, ब्रीड आणि फेस क्वालिटी अत्यंत चांगली आहे. हिची अपेक्षित किंमत सर? हिची अपेक्षित किंमत सर 1,47,000 रुपये. त्यानंतर ही पहिला रू पाडे. हो सर, एबीएस आरमाडा ब्रीड प्युअर आहे. आणि फेस क्वालिटी सुद्धा आपण कव्हर करू शकताय सर. अत्यंत चांगला आहे. व्हाईट जेवढं ब्रीड आहे तेवढ्याला मागणी जास्त आहे. माझ्याकडे आल्यानंतर गोट्यात अजिबात थांबत नाही. आणि अतिशय छान अशा पद्धतीचं हे सशासारख्या कलरचं हे वासरू आपण आणलेलं आहे. आणि ह्याला सर 1.25 महिना टायमिंग आहे. 1.25 महिन्यात आता कॉम्पॅक्ट ऑर्डर सोडायला चालू केलेली आहे ना. 1.25 महिन्यात कास अत्यंत चांगली लावल. थोडी हाईट हिची कमी आहे. हिचा व्यवहार चालू होता. आता तुम्ही सांगितलेली किंमत मला माहिती, पण पुढे लोकांना कळावं की बाबा तुमच्याकडे कुठल्या स्वरूपाच्या गायी किती किमतीपर्यंतच्या मिळतात, त्यासाठी एकदा अपेक्षित किंमत. हे सर ब्रीड आहे. आणि ब्रीडिंगवर आपल्याला गायी ज्यावेळेस खरेदी करावी लागते एखाद्या फार्मवरून, त्यावेळेस नक्कीच महाग खरेदी करावी लागते. पण अशा पहिल्या 2.5 आणि 3 वर्ष सांभाळलेल्या ज्या कालवडी आहेत त्याला शेतकऱ्याला किंवा फार्मरला सांभाळताना सुद्धा प्रचंड खर्च येतो. आजकालचे जे पशुखाद्याचे रेट वाढलेले आहेत तुम्ही पाहताय, मजुरांचे रेट वाढलेले आहेत तुम्ही पाहताय, किंवा जे चारा वैरण आपण उपलब्ध करून विकत आणून जी लोक तयार करतात अशा पाड्या, त्यांना 1.25 लाखाच्या आसपास पहिल्या वेळेला खर्च येतो. दुसऱ्या वेळेला कदाचित गायची किंमत थोडी कमी होते, परंतु ह्या पाड्यांना सांभाळत असताना 1.25 लाख रुपये खर्च होत असतो. आणि ज्यावेळेस शेतकरी विकत असतो त्यावेळेस आपल्याला पुढच्याच दराने विकतो. तर ती हितवर बेंगलोर मधून गाय आणायला पण आपल्याला खर्च आलेला असतो. फक्त 1,40,000 रुपयाला हे वासरू आम्ही आरमाळा ब्रीडचं देणार आहोत. ठीक आहे, ठीक. छान आणि नगीना दक्षिण आफ्रिकेतलं ब्रीड जे आहे ते आपल्याकडे आहे. तुम्ही खरं तर इकडे यावं सर, असं इकडून. आणि ह्या गायच्या ज्या सबशिरा आहेत त्या बघायचं सर. या पेन्सिल सारख्या मोठ्या सबशिरा उमटणार आहेत सर. इथून अशा सबशिरा आहेत. आणि गायला तब्बल सर 15 दिवस आहेत. पहिल्या वेताला हिनं 30 लिटर दूध केलेलं आहे सर. यावेळेला 35 लिटरची अपेक्षा आहे आपल्याला. पण 30 लिटरच्या बोलीमध्ये सिन्नरला काल लोकांना कळताच ही गाय बघायसाठी ती लोक आली होती. सिन्नरला ही गाय 1,55,000 मी सोल्ड आउट केलेली आहे सर. ह्या गायीविषयी विशेष क्वालिटी? हो सर. हिचा आणखी काय माहिती सांगू शकाल का? कारण काय झालंय, पहिल्यांदाच मी पण अशी गाय माझ्या आयुष्यात बघितली. हो सर. साऊथ आफ्रिकेतलं हे ब्रीड आहे सर. आपल्याकडे फार कमी आहे. पंजाबला बघायला मिळतं सर, बेंगलोरला कधी कधी बघायला मिळतं. पण मिळालं की सर गायी ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस गाय घेतली असं जरी लोकांना कळालं, व्हिडिओ जर बघितला तर गाय बुक केली जाते सर. तसे नाशिकला सिन्नरच्या लोकांना ही गाय बुक केली होती. त्यांनी फक्त बघायसाठी, मनाचं समाधान करण्यासाठी ते आले होते. फेस क्वालिटी वगैरे आपण कव्हर करू शकता. अतिशय शांत आहे सर. आणि तब्येत ही जी सगळ्यात जास्त, अजून आता प्रवासाने आलेला आहे पण उद्याच्याला अतिशय फ्रेश होईल सर. अशी तब्येत जास्त असणार शांत वासरू आहे. आणि 6 दात आहे सर. बर. हिचं सेकंड लॅक्टेशन? सेकंड लॅक्टेशन. फार्मवरची आहे. पहिल्या साधारण किती दूध करेल हे सर? माझ्या हिशोबाने जर चांगला, जर मुरघास घालून जर चांगल्या पद्धतीने दूध काढणारी व्यक्ती झाली तर 35+ जायला काय अडचण नाही सर. काहीच अडचण? हो, काहीच अडचण. ठीक आहे. त्यानंतर ही जी ऑर्डर वगैरे तुम्ही दोन्हीकडनं बघू शकता. ऑर्डर वगैरे संपूर्ण हे केलेलं आहे. मनगट्यासारख्या शिरा आहेत. त्यानंतर ही घरी ठेवलेलं वासरू आहे. त्याच्यानंतर हे सगळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू शेतकऱ्यांचा असणार हे वासरू आहे. हे सर WWS ऑलस्टारची बछडी आहे. म्हणजे सगळ्यांना आवडते असंच हे पिल्लू आहे. आणि हे आदंत आहे सर. हे वेळेला झाल्यानंतर आम्ही सोल्ड आउट करणार आहे. तुम्ही बघा, मागच्या व्हिडिओत कव्हर केलेलं आहे. तब्येतीला आता किती स्ट्रॉंग झालंय तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आणि आताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फरक आहे, जाणीव झाली असेल. त्यानंतर ही पण घरीच ठेवलेलं आहे ना? हे सर सोल्ड आउट करणार आहे आम्ही. 1.5 महिना टायमिंग आहे. फुल हाईट आहे. एबीएस ज्युपिटरची बछडी आहे. आणि ह्या बछडीला सर आम्ही 1,45,000 रुपयाला सोल्ड आउट करणार आहोत. सांभाळलेली आहे मी 2 महिने, आणून सेट केलेली आहे. फेस क्वालिटी वगैरे बघू शकताय.
कुणाला ऑनलाईन बुक करायची असेल तरी पण आम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकतो. 1,45,000 रुपयाला फायनल देणार आहोत. बर बर बर. डेन्मार्क 40-120 ब्रीड आहे. बर. जवळपास 25 दिवस कच्चा आहे सर. पूर्ण मोकळा आहे आणि पाठीमागच्या वेताला ह्या गायीनं 28 लिटर दूध दिलेलं आहे. चमक चांगली आहे. तुम्ही बघितलेली गाय आहे गेल्या वेळेला. ही मागच्या लॉट मधली आहे का? हो, पाठीमागच्या लॉट मधली. बर बर. खालनं हिची अपेक्षित किंमत काय? हिची सर अपेक्षित किंमत 1,25,000 रुपये. बर बर बर. सर ह्या पाडीविषयी काय सांगाल? ही पाडी सर तनिष डेअरी फार्मची एक अत्यंत जिव्हाळ्याची पाडी आहे. बर बर बर. द्यायची नव्हती तुम्हाला पाठीमागे नॉट फॉर सेल 2 व्हिडिओ मध्ये मी सांगितलं. कोट्याला अतिशय उत्कृष्ट मोठी साईज, लांबी, फेस क्वालिटी, शांत, एकदम चांगलं ब्रीड. म्हणजे आमच्या डेअरी फार्मिंगची लक्ष्मी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही अशी ही पाडी होती. परंतु माझे वडील आता सध्याला हयात नाहीत, जे मिलिटरीतून रिसलदार मेजर ह्या पोस्टवर रिटायर झालेले आहे आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासल्याला 11 वर्ष ऍज अ सिनियर इन्स्ट्रक्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर त्यांचे एक मित्र आमच्याच भागातले आर्मीतून रिटायर झालेले सुभेदार मेजर साहेब आमच्याकडे आले आणि त्यांना ही पाडी आवडली. मी नसताना आले होते आणि मी बेंगलोरमध्ये होतो, खरेदी चालू होती आणि त्यांना ही पाडी आवडली. आवडल्यानंतर मी त्यांना एक शब्द दिला की सर तुम्ही आमच्या वडिलांच्या ओळखीचे आहात तर या आपण प्रयत्न करूया. मला असं वाटत होतं की आल्यानंतर मी त्यांना दुसऱ्या पाडीला कन्वर्ट करेन, दुसरी एखादी गाय त्याला देईन, परंतु ते ह्याच गायीवर अडून बसले आणि मला त्यांना नाही म्हणता आलं नाही म्हणून ही पाडी मी त्यांना सोल्ड आउट केलेली. आज आपल्या सोबत ते आहेत, पाडी न्यायला आलेले आहेत. सर जरा या ना. सर किती रुपयाला सेल केली? सर ही पाडी मी 1,39,000 रुपयाला सेल केलेली आहे. बर बर बर. काका नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव सांगा जरा. माझं नाव तुकाराम गजानन पद्माळे, राहणार गाडशीळ. बर. काय बघून पाडी खरेदी केली तुम्ही? हे गायचं ब्रीड ही बघूनच खरेदी केलेली आहे आणि पहिल्यावर जातीची पाडी. बर बर. ही आपल्याला पसंत पडली म्हणून साहेबांनी जरा रिक्वेस्ट करून मी पाडी घेतलेली. बर बर बर. समाधानी आहे का तुम्ही? एकदम समाधानी आहे बघा. बर. ह्या पैशाला तुम्हाला पाडी महाग घेतली असं काय वाटतंय का? काय नाही, काय नाही. ही मिळणं, ही ब्रीड मिळणं तेवढ्याला मुश्किल आहे. बर. साहेबांचे आपले संबंध चांगले असल्यामुळं ही पाडी आपल्याला मिळाली. बर बर. ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला. शुभेच्छा, धन्यवाद. सर त्यानंतर ही आपली त्याच्यानंतर सर ही फर्स्ट टाइमर डेन्मार्क इरोसचीच बछडी आपल्याकडे आणलेली. कातणीला अतिशय उत्कृष्ट आहे सर आणि 22 दिवस हिला राहिलेले आहेत. तर नगीना पाडी आहे, एकदम चांगली आहे, फेस क्वालिटी अतिशय चांगली आहे आणि 20-22 दिवसामध्ये ऑर्डर आता सोडायला चालू केलेली आहे. कुणालाही आम्ही 25+ लिटरच्या बोलीमध्ये द्यायला तयार आहोत. अत्यंत चांगली अशा पद्धतीचे हे ब्रीड आहे. तिकडनं सुद्धा कव्हर करावं वाटतं तुम्ही. सर हिची साधारण काय किंमत होती? सर ही 1,51,000 रुपयाला आम्ही पाडी देणार आहोत. बर बर बर. ती 1,39,000 दिली पलीकडे. हो, हिची 1,51,000. ही पाडी सर अजून 1.5 महिना कच्ची आहे. बर बर बर. 1.5 महिना कच्ची आहे. ही पाडी 20 ते 22 दिवस कच्ची आहे. फक्त फरक एवढाच. त्यामुळे किंमत हिला सांभाळायला जास्त दिवस लागणार आहे, हिला सांभाळायला कमी दिवस लागणार. बर बर बर. त्यामुळे तिची किंमत जरा जास्त होते. बर बर. हिच्यापेक्षा खरं तर ही उत्कृष्ट आहे, परंतु जरा कच्ची आहे. साहेबांना मी विनंती केली होती हिच्याऐवजी ही न्या, पण त्यांच्या मनात हीच असल्यामुळे त्यांनी ती पाडी घेतलेली आहे. बर, ठीक आहे. सर किमतींविषयी जरा शेतकऱ्यांना काय सांगाल? किमती सर आपल्याकडे फार्मवर सांगायसाठी असतात. शेतकरी ज्यावेळेस इथे येतात त्यावेळेस शेतकऱ्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या वेळेला पण तुमच्या समोर एक सौदा झाला होता. 30+ गाय होत्या, काही 20+, 25+, काही 35+ अशा गाय होत्या, परंतु शेतकऱ्यांना आवडल्या आणि शेतकरी चांगला होता, त्यामुळे मी 1,40,000च्या पट्टीत सगळ्या गायी तुमच्या समोर आणि तुम्ही स्वतःच सौदा केलेला होता. तर तशा पद्धतीने जर कोण आला एकत्रित गाय घेणार असेल तर नक्की मान सन्मान ठेवू. वैयक्तिक एकटी गाय घेणार असेल तरी पण मान सन्मान ठेवण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न तनिष डेअरी फार्मच्या माध्यमातून करणार आहोत. बरं, ठीक आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर.